आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि एवढ्या वेळा मी जे बोलते त्याच्यावरती तुमचा विश्वास बसलाय का? जे आता सांगितल्यावरती तुम्हाला कळेल. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगते की सायली चांगली मुलगी नाहीये. तिच्यामुळे तुमच्या जीवावर बेतू शकतं म्हणून हे सगळं केलंय मी. असं होऊच शकत नाही सुंदरी, असं नाही होऊ शकत. अगं तू तशी मुलगी नाहीयेस जो असं कायदा हातात घेईल. मला माहितीये याच्या पाठी काहीतरी दुसरं कारण आहे आणि जे तू लपवतेस खरं काय तेच समजून घ्यायचंय सुंदरी. हे बघ, थोड्या वेळात तुला कोर्टात घेऊन जावं लागणार आहे मला. तुलाही माहितीये मी जर तुला एकदा कोर्टात घेऊन गेलो तर मी काहीही करू शकणार नाहीये. प्लीज जे काही खरंय ते तू मला सांग. मी आता जे काही बोलले तेच खरं, त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच कारण नाहीये. सुंदरी का वागतेस ग तू अशी? ओके चल, मान्य आहे मला, तू सांगतेस त्यावरती विश्वास ठेवतो. अगं पण तू त्या सायलीला कसं मारलेस? काय अवस्था केलीस तू तिची? तू का मारलास मग तिला? मी नाही मारले तिला. अहो मी तिला कसल्याच प्रकारे टॉर्चर केले. तुम्हाला वाटतं मी टॉर्चर करेन? हो धनंजय, तिने स्वतःला बडवून घेतलंय. सुंदरी का करेल ती असं? का करेल? ते तुम्ही तिलाच विचार, मला विचारण्यापेक्षा. सुंदरी कम ऑन यार. ओके, ऍटलीस्ट तू एवढं तरी मान्य करतेस ना की तू तिला किडनॅप केलं होतंस? हे सगळं मी फक्त तिची चौकशी करायला केलं होतं. कोणत्या हक्काने? हा सुंदरी, तुला तो आता हक्क नाहीये. जे काही कारण सांगतेस ना तू हे कोणालाही पटण्यासारखं नाहीये आणि मला तर अजिबात नाही. कारण मी तिचा चांगुलपणा जवळून बघितलंय. हो सुंदरी, तू किती काहीही बोलली ना ती किती चांगली आहे ना मला चांगलंच माहिती आता ते. अगं ती होती ना म्हणून साधना आई आणि आरोह सेफ आहे. उलट तुला माहितीये तुझ्या अशा वागण्यामुळे घरच्यांना किती त्रास होतोय. अगं बाहेर मीडियामध्ये काहीही बोललं जातंय. तू सायलीला मुद्दामून त्रास देतेस कारण तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे आणि ती आता माझ्या आयुष्यात येते ना म्हणून तू तिला जबरदस्ती किडनॅप केलंयस, म्हणून तू तिला मारहाण केलीये असं बोललं जातंय बाहेर. आणि एवढंच नाही, मगाशी रिपोर्टर्सने तुझ्या आईला घेरलं होतं. त्यांना नाही नाही ते प्रश्न विचारताय. अगं रडून रडून हाल झालेत त्यांचे. आणि तोच व्हिडिओ सगळ्या मीडियावरती व्हायरल होतोय. काय? हो सुंदर, एवढं सगळं होऊन सुद्धा तू खरं बोलत नाहीयेस. जे आहे ते मला सांगत नाहीयेस. तू जे मला कारण सांगतेस आणि बाहेर जे लोक बोलतायत ना ते दोन्हीही खोटं आहे. मला चांगलं माहितीये. तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस. सुंदरी प्लीज